स्वागत आहे आणि आता बातमी आहे अलिबाग आणि रायगड मधील निसर्ग चक्रीवादळाने घडवलेल्या नुकसानीची। एक महत्त्वाची बातमी या संदर्भात येते आहे। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटींची तातडीची मदत घोषित केलेली आहे। आज त्यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी थळ गावाला भेट दिली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की नुकसानग्रस्त भागामध्ये जी मदत करणं शक्य आहे ती केली जाईल। ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल, शिवाय मच्छीमारांना सुद्धा मदत दिली जाईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। चक्रीवादळापूर्वी आपल्याशी खुद्द पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी चर्चा केली। यावेळी त्यांनी मदतीचंही आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत। कोरोना संकट आहेच आणि त्यातच चक्रीवादळ आलं, त्यामुळे आता पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे। दुपारच्या सुमारास ते मुंबईहून मांडवा इथं दाखल झाले आणि यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे तसंच जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या। ताबडतोबीने जे काय करता येणे शक्य असेल त्याला सुरुवात ही केलेली आहे आणि म्हणून आपण आत येण्याच्या आधी मी जे सगळ्यांना सांगत होतो की तातडीने म्हणजे पंचनामे त्याला अजून एक 8-10 दिवस लागतील। ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मग अंतिम जे काय पैशाची सोय करायची आहे किंवा द्यायचं आहे, नुकसान भरपाई म्हणा, आणखीन काही म्हणा, बांधकामं म्हणा, या सगळ्या गोष्टी शासन करेलच। पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडनं मी 100 कोटी रुपये त्यांना सांगितलेले की तुम्हाला आम्ही देत आहोत। याचा अर्थ असा नाही की 100 कोटीवरती फुल स्टॉप आहे, पण एक अंदाज घ्यायला लागतो। उगाच काहीतरी वारेमाप जाहीर करायचं किंवा कमी जाहीर करायचं, या दोन्ही गोष्टी मला नको आहे। जे काय आहे ते प्रत्यक्ष कामाला आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी पूर्ण विचार करून हे वचन किंवा ही मदत त्यांना मी दिलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी रायगडचा पाहणी दौरा केलेला आहे। नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर अलिबाग इथल्या वर्सोली गावाला निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसलाय, त्यामुळे या गावाचं प्रचंड नुकसान झालंय। तर गावातल्या पडवळवाडीमध्ये 10 एकर सुपारी बागांना वादळाचा मोठा फटका बसलाय। एकट्या वर्सोली गावामध्ये अंदाजे 70 ते 80 लाखांचं नुकसान झालंय। तर निसर्ग चक्रीवादळामुळे पेण इथल्या पिंपळगाव परिसरामध्ये मोठं नुकसान झालंय। आंब्याची झाडं उन्मळून पडली आहेत, शिवाय घरावरती झाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालंय। तसंच अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। चक्रीवादळाचा धोका टळला, पण वादळी वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणचं नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे सतर्कता बाळगत आधीच कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं, त्यामुळे कुणाला सुद्धा इजा झालेली नाहीये।